पहिली गोष्ट, शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि आम्ही महायुतीमध्ये सगळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीची मित्र पक्षाला वेदना होतील अशा वल्गना करणं हे योग्य नाही असं मला वाटतं. आणि शिवसेना ही स्थापन होत असताना प्रबोधनकार ठाकरे साहेबांच्या समोर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही शिवसेना आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचा बाप हा एकच आहे, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्याच्यामुळं सरकारमधल्याच आमदारांनी अशा पद्धतीनं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. कारण शेवटी शिवसेना ही जी संघटना आहे ही एका वेगळ्या विचारधारेची आहे आणि वेगळा विचारधारा ही माननीय वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य होणं ही योग्य नाही. समन्वय म्हणण्यापेक्षा प्रत्येकानं ठरवून घेतलं पाहिजे ना, आपण काय बोललं पाहिजे, काय बोलून समोरचा दुखावू शकतो. आणि हा पक्षामधलाच भाग नाही. शिवसेनेचा बाप मी आहे हे म्हणणं हे फक्त शिवसेनेला वेदना देणार नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला देखील वेदना देणार आहे.